Good morning and welcome to this lecture of BDE. We were discussing about user interaction, user interface from previous lecture. Am I audible to you? Please anyone confirm? Okay, fine. So let me share the screen with you. What we were discussing from previous lecture. Uh, we were discussing the user interface design. I hope you can see this particular slide. Just a minute. Okay. So we have discussed about user interface design. What is mean by user experience? What is mean by exactly meaning of interaction? Why we are doing this user interaction? Then their goals. Exactly what is involved in this user interface, user interaction. Then where this user interface design is basically used. Just give me a minute. I just wait. I want to share one thing with you, if it is possible. No, actually, today I wanted to share with you the Industrial Design Center of IIT Bombay, their projects, how the students are carrying out their projects in Industrial Design Center. So basically it is related to PDE. Okay. So let it be. It's not opening. I think it's having some issues. So, sorry. So we have stopped ourselves in this particular slide where we were discussing about several phases and processes in the user interface design. What and how exactly the user interface design is carried out. Okay. So first step of user interface design is functionality requirements gathering. We have to gather the functionality requirements. Functionality requirements म्हणजे काय? यूजर जो आहे, कस्टमर जो आहे, जो तुमचा प्रोडक्ट यूज करणार आहे, त्याच्यामध्ये त्याला आपण कुठल्या फंक्शन्स देतोय, कुठले फंक्शन्स अवेलेबल करून देतोय, त्या संदर्भातली जी काही रिक्वायरमेंट्स आहेत, त्याची जी डेटा आहे, त्याच्याशी रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन आहे, that we are going to gather in this. Then we are going to, in second step, we are going to have user analysis. User analysis मध्ये what we are trying to do, we are trying to identify users who are going to use our product. Okay. समजा तुम्ही एखादा मोबाईल फोन यूज डिझाईन करताय, मोबाईल फोन मधले फंक्शनॅलिटी, इंटरॅक्शन, इंटरफेसिंग डिझाईन करताय. कधी कधी तुम्हाला असा अनुभव आला असेल की एखादा मोबाईल खूप मोठा असतो, ते मोठे मोबाईल पण अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, त्यांना यूज करणं, जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी स्टेबल असता, बसलेले असता, उभे असता, त्या ठिकाणी यूज करणं खूप सोपं आहे. तुम्ही तुमचे दोन्ही आर्म्स यूज करून, पाम्स यूज करून, फिंगर्स दोन्ही हाताची यूज करून त्याला ऑपरेट करू शकता. बट सपोज तो मोबाईल तुम्ही वापरताय आणि तुम्ही एखाद्या दुसऱ्या कामामध्ये आहात, किंवा बऱ्याच वेळेस असं होतं की when we are traveling on a motorcycle or in a car, it is very difficult to answer the call or whatever the thing we have to do, right? असा अनुभव तुम्हाला आलेला असेल. तर अशा केसमध्ये आपल्याला कशा प्रकारचे फीचर्स, फंक्शनॅलिटी त्यांना द्यायची आहे आणि कोण यूज करणार आहेत, आपला कस्टमर बेस कुठला आहे. सपोज आपल्याकडं आपण असं ठरवलं की आपण 5 to 10 इयर्सच्या व्यक्तींसाठी आपण डिझाईन करतोय का,
म्हणजे एज फॅक्टर त्याच्यामध्ये आला, किंवा टीनेजर्स जे असतील 10 to 20 त्यांच्यासाठी आपण डिझाईन करतोय का, किंवा ॲडल्ट पर्सन्स असतील फ्रॉम 30 to 50, किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील जे ग्रँड पॅरेंट्स किंवा जे एजेड व्यक्ती असतात त्यांच्यासाठी आपण डिझाईन करतोय. दॅट वी हॅव टू अनालाइज. त्यांचा एज ग्रुप काय आहे त्यामध्ये. आता स्पेसिफिकली आपण असं सांगू शकतो की आपण जो डिझाईन करणार आहे तो डिझाईन जेंडर बेस्ड आहे का. काही प्रोडक्ट्स असे असतात जे जेंडर बेस्ड असतात. फॉर एक्झाम्पल कॉस्मेटिक्स. इफ यू रिमेंबर कॉस्मेटिक्स, जर ओके आय विल डू दॅट. ओके, कॉस्मेटिक्स हा एक प्रोडक्ट जर आपण विचार केला, कॉस्मेटिक्सचा वापर जनरली गर्ल्स लेडीज जास्त करतात. काही मुलं वापरतात, काही पर्सन विथ मेल पर्सन पण यूज करतात. पण तुम्हाला आठवत असेल काही वर्षांपूर्वी कॉस्मेटिक्स जे आहेत हे 90 to 95% were used by the female customers. ओके, सो त्यांचा युजर अनालिसिस जो असायचा तो फोकस्ड ऑन फिमेल कस्टमर असा असायचा. ओके, बट नाउअडेज everyone is using cosmetics for their appearance, so now you have to be careful तुमचा युजर कोण आहे. जसं मी तुम्हाला सांगत होतो काही वर्षांपूर्वी फेअर अँड लवली अशी एक क्रीम होती. दॅट वॉज अ कॉस्मेटिक. इट वॉज युज्ड बाय बोथ फिमेल अँड मेल. नाव वी हॅव डिफरंट कॉस्मेटिक्स फॉर मेल पर्सन. नाव ब्रँडिंग कसं करतात बघा त्याचं. ॲडव्हर्टिजमेंट, मार्केटिंग, ब्रँडिंग कसं करतात. मेल पर्सन हॅज डार्क स्किन, हार्ड स्किन, दॅट इज वाय इट शुड हॅव डिफरंट कॉस्मेटिक्स. अशा प्रकारे त्यांनी त्याचं मार्केटिंग केलं, ब्रँडिंग केलं. नाव पीपल आर युझिंग दॅट. ओके, सो अल्टिमेटली त्यांचा प्रोडक्ट खपला, त्यांचा प्रोडक्ट त्यांनी मार्केटमध्ये आणला, तो विकला गेला, त्यांना प्रॉफिट मिळालं. सो ऑब्जेक्टिव्ह त्यांचं फुलफिल झालं. त्यासाठी तुमचं युजर अनालिसिस हे चांगल्या प्रकारचं पाहिजे. थर्ड स्टेप जी आहे त्यामध्ये इन्फॉर्मेशन आर्किटेक्चर. आर्किटेक्चर मी तुम्हाला पूर्वी सांगितलं होतं, जसं आपण डिस्कस केलं होतं. आर्किटेक्चर मध्ये काय येतं, जस्ट वेट. येस येस येस. ओके, आर्किटेक्चर मध्ये आपण वी जस्ट बिल्ड द सिस्टीम. आता इन्फॉर्मेशन आर्किटेक्चर मध्ये आपण काय करणार आहोत. आपल्याकडे जे काही इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, म्हणजे वरच्या 2 स्टेप मध्ये जे आपल्याकडे इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. पहिली इन्फॉर्मेशन काय आहे, फंक्शनॅलिटी. आपल्याला नक्की काय द्यायचंय, कुठल्या कुठल्या फंक्शन्स त्याच्यामध्ये अवेलेबल करून द्यायचे आहेत, कुठल्या कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये अवेलेबल करून द्यायचे आहेत. दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इन फंक्शनॅलिटी. दुसऱ्या सिच्युएशन मध्ये आपल्याकडे कुठला डेटा आला, युजर अनालिसिसचा डेटा. कोण युजर आपला कस्टमर आहे, एक्झॅक्ट कुठला ग्रुप आहे जो आपला कस्टमर आहे आणि तो यूज करणार आहे आपला प्रोडक्ट. तर त्या संदर्भातलं जे काही इन्फॉर्मेशन आपल्याला मिळतं ते इन्फॉर्मेशन आपण आर्किटेक्ट करतो किंवा असं प्रकारे बिल्ड करतो सिस्टीम की आपण त्याचा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो. त्यानंतर येतं प्रोटोटायपिंग. ऑब्व्हियसली तुमच्याकडे हा सगळा डेटा अवेलेबल झाल्यानंतर, इन्फॉर्मेशन सगळी अवेलेबल झाल्यानंतर तुम्ही इन्फॉर्मेशनची सिस्टीमचं आर्किटेक्चर बनवलं की कुठला डेटा कसा वापरायचा आणि कुठे वापरायचा हे सगळं माहिती झाल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोडक्टचं प्रोटोटायपिंग करता. प्रोटोटायपिंग तुम्हाला माहिती आहे. प्रोटोटायपिंग मध्ये आपण काय करतो, वी जस्ट मेक सम प्रोटोटाइप्स मॉडेल्स. आता प्रोटोटायपिंग कुड बी अ फिजिकल प्रोटोटाइप, इट कुड बी अ प्रोटोटाइप इन द सॉफ्टवेअर. जसं पूर्वीच्या काळी जेव्हा हे सॉफ्टवेअर वगैरे जास्त प्रमाणात अवेलेबल नव्हते तर प्रोटोटायपिंग हे फिजिकलच केलं जायचं. ओके, त्याला स्केल्ड मॉडेल असं म्हणतात. स्केल्ड मॉडेल इन द सेन्स त्याचा जो मोठा स्केल वरती जेवढा ऍक्च्युअल स्केल असणार आहे त्या स्केल पेक्षा छोटासा आपण एक त्याचा मॉडेल बनवतो, प्रोटोटाइप. आता त्याचा युजेबिलिटी त्यामध्ये टेस्ट नाही करता येणार, पण त्याचा अपिअरन्स, ओव्हरऑल अपिअरन्स कसा असतो तो आपल्याला याच्यामध्ये दिसतो. पण आता जेव्हा हे सॉफ्टवेअर्स वगैरे जास्त इव्हॉल्व्ह झालेले आहेत, मोठ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेल्या आहेत, त्यामुळे प्रोटोटायपिंग हे तुम्ही जर बघितलं फ्युजन 360 किंवा अशा टाईपचे जे काही सॉफ्टवेअर्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला प्रोटोटायपिंगची गरज नाही. तुम्ही जस्ट
you can make the model in that, and you can have the different इफेक्ट्स, म्हणजे जसं लाइटिंग इफेक्ट त्याच्यावरती तुम्ही देऊ शकता, त्याचा बॅकग्राऊंड इफेक्ट देऊ शकता, मटेरियलचं टेक्स्चर तुम्ही चेंज करू शकता, राईट. हे जर आपण फिजिकली करायला गेलो तर आपल्याला खर्च पण जास्त येतो. सो इंडस्ट्रीज प्रेफर सॉलिड मॉडेलिंग प्रोटोटाइप्स. सॉलिड मॉडेलिंग पेक्षा मॉडेलिंग प्रोटोटाइप्स जे सॉफ्टवेअर मध्ये आपण करतो, तर हे प्रोटोटाइपिंगची स्टेप आपण इथे फॉलो करतो. त्यानंतर प्रोटोटाइपिंग झाल्यानंतर आपण त्याचं युजेबिलिटी टेस्टिंग करतो. आता आपण एक एक्झाम्पल घेतोय मोबाईल फोनचं. मोबाईल फोनमध्ये आपण हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे दोन्ही इंटिग्रेट केलं. त्याच्यामध्ये टचस्क्रीन मोबाईल आहे असं आपण कन्सिडर करूयात. टचस्क्रीन मोबाईलचं इंटरफेसिंग कसं होतं, कस्टमर आणि कम्प्युटर याच्यामध्ये तो स्क्रीन असतो, ज्याच्या थ्रू आपण युजर आणि कम्प्युटर, आता मोबाईल फोन हा एक कम्प्युटरच आहे, ओके. तर मोबाईल फोन आणि आपल्यामध्ये जे काही इंटरॅक्शन होतं, हा 1 मिनिट. ओके, सॉरी फॉर इंटरप्शन. तर युजेबिलिटी टेस्टिंग मध्ये आपण या सर्व गोष्टी करतोय की युजर कशा प्रकारे तुमचा प्रोडक्ट यूज करणार आहे हे आपण याच्यामध्ये चेक करतो. आणि फायनली जे आहे ग्राफिक इंटरफेस डिझाईन, हे टोटली सॉफ्टवेअर बेस रिलेटेड आहे. जसं मी लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं की ग्राफिक इंटरफेस मध्ये काय होतं, आपल्याकडे वेगवेगळे ऍप्स असतात आणि वेगवेगळ्या कलरचे शेपचे लोगो आपण तिथं बघत असतो. तर ते कुठल्या ह्याला टच केल्यानंतर काय प्रोसेस होते, हे ग्राफिक इंटरफेस असतं. त्यामध्ये ग्राफिक्स यूज केले जातं. ग्राफिक्स इन द सेन्स व्हिज्युअल कम्युनिकेशन होतं तिथं आपल्याला, ठीक आहे. तर हे जे स्टेप्स आहेत युजर इंटरफेस डिझाईनच्या, त्या तुमच्या लक्षात आल्या असतील अशी मी अपेक्षा करतो. अँड वी विल स्टॉप हिअर, ओके, बिकॉज द टाइम हॅज गॉन ऑलरेडी. सो लेट मी okay, we will stop here and you can go for your next lecture. I will just take the attendance. Just be there for once. Roll number 42 is there, 4 is there, 48 is there, 32 is there, 20 is there, 5 is there, 35 is there, 38 is there, 36 is there, 19 is there, 65 is there, 45 is there, 54 is there, 2, 1, 39 and 50. Okay, कुणाचं राहिला असेल तर प्लीज सांगा मला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. Okay, 17 students are present. So I shall end the meeting now and you can go for your next lecture. Okay, thank you.